आपण आज एक ब्रेकफास्ट रेसिपी बघतोय। तर मी रवा आणि पोहे मिक्स करून एक इडली करते। तर ते 1 वाटी रवा आहे आणि आपल्याला 1 वाटी पोहे, हे पातळ पोहे घेतलेत मी। दोन्हीमध्ये एक पाव वाटी आपण पाणी घालून भिजवतो। तर आपण आजीच्या आजच्या चॅनलवरती इन्स्टंट इडली बघतोय। आजकाल माझं पोह्यावर फार प्रेम आहे। पोह्याची चकली दाखवली, आता पोह्याची इडली दाखवते। पोह्यामध्ये आयर्न असतं आणि कार्बोहायड्रेट्स असतात। एक बॉइल्ड स्टीम्ड स्नॅक आहे, त्यामुळे थोडंसं हेल्दी आहे। तर आपण त्याच्यात दही पण घालतोय, थोडंसं कॅल्शियम पण मिळेल। ते आपण हे पोहे आणि रवा थोडंसं पाणी घालून भिजवून घेतले। नंतर आता 1 वाटी पोह्याला आपण 1 वाटी दही घालतोय। तर हे फ्रेश दही आहे, आंबट असलं तरी चालेल। तर आपण हे मिक्स करून घेतो। तेवढंच आपण पोह्याला पण 1 वाटी पोह्याला 1 वाटी दही घालतो। हा रवा नीट मिक्स करून घेतलेला आपण, आपल्या गाठी होऊ द्यायच्या नाही। तर दही आणि रवा मिक्स करून घेतो नीट। तसंच पोहे पण आपण नीट मिक्स करून घेतो। रवा थोडंसं पाणी, पाववाटी पाणी आणि दही घालून आपण भिजवून ठेवलेलं आहे। ते आपण झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी। पोहे पण आपण थोडंसं पाणी आणि 1 वाटी दही घालून भिजवून घेतलं। तर पोह्यामुळे त्याला सॉफ्टनेस खूप येतो आणि दिवसभर ठेवली तरी सॉफ्ट होते। तर आपण त्याच्यात घालायला एक आपण आता फोडणी करून घेऊया। तर फोडणी करायला मी एक कढलं ठेवले। तर त्याच्यात आपण 2 टेबलस्पून तेल घालतो। आपण मिरची बारीक चिरून घेतोय त्याच्यात घालायला। एक अर्धा चमचा आपण त्याच्यात मोहरी घालतोय फोडणीमध्ये। थोडीशी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घालतोय। तो ऑप्शनल आहे, पण त्याने खमंगपणा येतो। आणि हिरवी मिरची घालतोय थोडीशी। आणि त्याच्यात थोडासा हिंग पण घालतो खमंगपणा यायला। फोडणीचा खमंग वास येतोय। ते डाळ थोडीशी गुलाबी रंगावर आल्यावर आपण फोडणीचं गॅस बंद करणार आणि कढीपत्ता घालणार। ते थोडंसं डाळ घातल्यामुळे अजून प्रोटीन कंटेंट वाटतं त्यातलं। तर दह्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम सगळं असतं, त्यामुळे आपण दही पण वापरतोय। उडद डाळ आणि चणा डाळचा रंग बदलला, मिरची पण थोडीशी झाली आहे। तर आपण त्याच्यात आता फोडणीत आपण कढीपत्ता घालूया। थोडीशी फोडणी मी चटणीवर घालते। मी नारळाची चटणी नेहमीप्रमाणे करून ठेवली आहे। फुटाणे, खोबरं, हिरवी मिरची, आलं हे वाटून घेतले आणि लिंबू घातले। तर त्याला मी थोडीशी फोडणी दिली। तर आता आपण या मिक्सरकडे जाऊया। रव्याचं मिक्सर आणि पोह्याचं मिक्सर एकत्र करूया। ते पोहे पातळ घेतल्यामुळे छान भिजले। ते आपण हे चांगलं मिक्स करू। जरूर पडल्यास थोडंसं पाणी घाला। मी थोडंसं पाणी घालते, 2 चमचे, आणि मिक्स करूया। हे फार पातळ करायचं नाही, नाहीतर इडल्या बसतात। दोन्ही छानपैकी मिक्स करून घेऊया। तर याच्यात आपण आता चपाट चमचा मीठ घेतलेलं आहे, तुमच्या अंदाजानुसार कमी घालू शकता। चांगलं फेटून घ्यायचं आहे थोडं, म्हणजे मिक्सर नीट स्मूथ होईल आणि इडल्या दिवसभर सॉफ्ट राहते। याच मिक्सरमध्ये आपण हा आता तडका घालणार आहे। ते परत एकदा आपण मिक्स करतो। त्याच्यात तुम्ही काजूचे तुकडे घालू शकता,
थोडेसे अर्धवट कुठलेले दाणे घालू शकता, तुम्हाला काय पाहिजे ते घालू शकता. भाज्या किसून घालू शकता, गाजर वगैरे. आता हे इतकं थिक पाहिजे, आपला ढोकळा किंवा इडलीच्या मिक्सरप्रमाणे पाहिजे. ह्याच पिठाचा तुम्ही ढोकळा पण करू शकता, पण इडली जास्त चांगली होते. मी इडली करते. पाणी उकळायला ठेवले मी. हे इडलीचं मोल्ड आहे, तर त्याला आपण तेल लावून घेऊया. याला आणखी चव वाढायला थोडंसं आलं मी किसून याच्यात घालते. इडलीच्या मिक्सरमध्ये मी आलं घालते, किसून बारीक किसणी किसून घालते. आपण मिक्स करू. हे चांगलं आता मिक्स झालेलं आहे. आपण मीठ मिरची सगळं घातलेलं आहे. त्यात आपल्याला एवढ्या मिक्सरला 1 चमचा इनो लागणार आहे. पाटीत काढून घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण तेल घालतोय, तर ते ॲक्टिवेट व्हायला थोडासा त्याला वेळ मिळतो. तर आपल्याला हे सगळे प्रोसेस फास्ट करायची. थोडंसं मी तेल घातलं याच्यात, तर ते हळूहळू ॲक्टिवेट होतं. तर हे एक सॅचे म्हणजे 1 चमचा आपण इनो घातले. तर आपण आता हे इनो याच्यात घालू. त्या इडलीच्या पिठात आपण इनो घालू. तर आपण आता मिक्स करू. हे एरिएशन झालेलं आहे इनोमुळे आणि आपण पेटलं पण आहे. त्याच्यात आपण इडली मोल्डमध्ये हे मिक्सर घालूया. तर एवढं थिक पाहिजे. तुमच्या अंदाजानुसार रव्याच्या क्वालिटीवरती पण आपण पाणी किती वापरतो त्याच्यावर अवलंबून असतं. तर मुलांना आवडेल असं याच्यावर थोडासा गाजराचा किस घालू शकता, तुम्ही थोडं चीज घालू शकता. ज्याप्रमाणे तुम्हाला आवड असेल त्याप्रमाणे करू शकता. मोठ्या इडल्या 12 होतील एवढ्या मिक्सरमध्ये, छोट्या थोड्याशा 16 वगैरे होतील. तर आता आपण हे इडलीचं स्टँड वाफवायला ठेवूया. 12 ते 15 मिनटं लागतात याला वाफवायला. गॅस मध्यम आहे. आपण झाकून वाफवायला ठेवूया. आपण आता बघूया. 12 ते 15 मिनटं झालेले आहेत. मस्त टम्म फुगलेली आहे इडली. तर आता हे इडलीचं स्टँड बाहेर काढून घेऊया. हे पूर्णपणे थंड करूया, मग आपण ते डिमोल्ड करूया. एक 12 ते 15 मिनटं वाफून घ्या. छोट्या साईजची इडली ती म्हणून 12 मिनटात झाली. जर मोठ्या साईजची असेल तर तुम्हाला 15 मिनटं पण लागू शकतात. तर आपण हे आता एक 10 मिनटं आपण थंड करून घेतलेली आणि इडली आपण काढून घेतो. माझ्या स्टाईलने प्लेटिंग करते तुम्ही बघा. चटणीला थोडीशी फोडणी दिलेली. आपली नॉर्मल इडलीला करतो तीच चटणी आहे. तर आपली आता इडली मऊ लुसलुशी फ्रेश तयार झालेला आपला ब्रेकफास्ट. किती मऊ झालेली आहे बघा. ही मऊ लुसलुशीत स्पंजी कापसासारखी मऊ इडली आपली तयार आहे. ब्रेकफास्ट ही लाईट ब्रेकफास्ट आहे. तर त्याच्यावर चटणी सांबार तुम्ही काय पाहिजे ते सर्व करू शकता. इझी आहे करायला आणि पटकन होते, इन्स्टंट आहे. तर तुम्ही करून बघा आणि आवडेलच तुम्हाला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला पण तुम्ही प्रेस करा, घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन येईल.